शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपलं कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि जवळजवळ कापूस सोयाबीन ह्या पिकाची लागवड बऱ्यापैकी सुरू झालेली आहे किंवा कापसाची लागवड काही शेतकऱ्यांची पूर्ण पण झालेली आहे। तर आता सोयाबीन जर आपण पेरत असाल तर सोयाबीन पेरणी कशी केली पाहिजे किंवा आपल्या जमिनीनुसार सोयाबीनची पेरणी कशी करावी या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। कारण की यावेळेस महाराष्ट्रामध्ये जर बघितलं जवळजवळ 105% पाऊस सांगितलेला आहे आणि पाऊस जास्त असल्यामुळे जर आपल्याला आपल्या जमिनीनुसार सोयाबीनची पेरणी करता आली व्यवस्थित तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल। तर यामध्ये बघा, तुमची जर भारी जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये आपल्याला सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने किंवा सरी वरंबा पद्धतीने आपल्याला पेरणी करावी लागेल। जर जमीन तुमची हलकी असेल तर हलक्या जमिनीमध्ये ठीक आहे, तुम्ही सरळ पेरणी करू शकता। जर तुमच्याकडे खूपच जमिनीमध्ये पाणी साचत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हलक्या जमिनीमध्ये आपण बीबीएफ पद्धतीने किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी करू शकता। आता बीबीएफ पद्धतीने जर आपल्याला पेरणी करायचं असेल तर अंतर किती ठेवलं पाहिजे? जर बीबीएफ पद्धतीने पेरणी जर बघितली तर बीबीएफ पद्धतीमध्ये आपल्याला 2 ओळीचं अंतर हे 45 किंवा 30 सेंटीमीटर ठेवू शकतो। आता हे कशावर अवलंबून असतं? जर आपली भारी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर ह्या जमिनीमध्ये आपण 45 सेंटीमीटर अंतर ठेवावे आणि जर आपली हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीमध्ये आपण 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे। आणि जे साईडचे जे 2 दंड असतात किंवा फोर असतात तर याचं अंतर आपण ॲडजस्टेबल करू शकतो, म्हणजे ते 45 सेंटीमीटर करू शकतो किंवा 30 सेंटीमीटर आपण ठेवू शकतो। तर मित्रांनो, सरळ पद्धतीमध्ये सुद्धा जर आपण लागवड पेरणी करत असाल तर सरळ पद्धतीमध्ये भारी जमिनीमध्ये आपण 45 सेंटीमीटर 2 ओळी त्याला अंतर ठेवून पेरणी करावी आणि हलक्या जमिनीमध्ये आपण 30 सेंटीमीटर म्हणजेच 12 इंच अंतर ठेवून आपण पेरणी करावी। बियाणाची जी पेरणी असते, पेरणी आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 सेंटीमीटरपेक्षा आपण बियाणं खोल पेरू नये। आणि जर सरी वरंबा पद्धतीमध्ये जर आपण सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड करत असाल तर एका जागी आपल्याला 2 ते 3 बिया टाकायच्या आहे, कारण की बियाणाची जी उगवण क्षमता असते ती 60% किंवा 70% किंवा 80% असल्यामुळे आपल्याला एका जागी जर 2 ते 3 बिया टाकल्या तर त्यामधील एक बियाणं उगवते किंवा 2 बियाणं उगवते। सोयाबीन पेरणी करता एकरी बियाणं जर बघितलं तर आपल्याला बीबीएफ पद्धतीमध्ये जास्तीत जास्त 18 ते 20 किलो बियाणं पुरेसं आहे। जर आपण सरळ पद्धतीने पेरणी करत असाल तर यामध्ये जे 18 इंचावर जर आपण पेरणी केली तर 20 किलो ॲक्युरेट बियाणं लागतं आणि सरी वरंबा पद्धतीमध्ये आपण टोकन पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला 15 ते 18 किलो बियाणं पुरेसं आहे। मित्रांनो, बियाणाची पेरणी करण्यापूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया नक्की करा, त्यामुळे बियाणाची उगवण क्षमता सुद्धा चांगली होईल आणि सुरुवातीला जे रोग आहे किडींपासून आपल्या बियाणाचं किंवा रोपाचं चांगलं संरक्षण होईल। दिलेली माहिती आपल्याला चांगली वाटली असेल तर आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यंदा तुम्ही किती एकर सोयाबीन पेरणी करणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। तुर्तास शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।